दिल्लीमध्ये नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच इंडिया आघाडीनं सुद्धा आता सरकारवर कारवाईसाठी दबाव वाढवायला सुरुवात केली। राहुल गांधींच्या नेतृत्वात मंगळवारी इंडिया आघाडीच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थान परिसरात आंदोलन केलं। 3.5 तास खासदारांचं ठिय्या आंदोलन सुरू होतं। अखेर पोलिसांनी आंदोलनस्थळी येत राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं। दिल्लीत तरुणाईचं आंदोलन सुरू असतानाच आता काँग्रेससह इंडिया आघाडी सुद्धा नीट पेपरफुटी प्रकरणात मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी 3.5 तास पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर ठिय्या दिला। विपक्षी एकता और एकजुटता दिखाई दी, बड़े ताकतवर तरीके से, प्रभावशाली ढंग से। हमारी मांग तो यही रही है और हम मांग करते रहेंगे कि गृहमंत्री का एक बयान हो, उस पर विस्तार से चर्चा हो। शिक्षा प्रणाली को लेकर, परीक्षा प्रणाली को लेकर, दिल्ली पुलिस द्वारा जो छात्रों पर अत्याचार किया गया था कल, उस पर चर्चा हो और शिक्षा मंत्री का इस्तीफा ली जाए। या आंदोलनादरम्यान राहुल गांधी नीट पेपरफुटी प्रकरणात थेट पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। धर्मेंद्र प्रधान he's an intermediary. Absolutely he should resign. But Dharmendra Pradhan hasn't beaten up these students. Home Minister has. He should resign. And Home Minister reports to Prime Minister. He should resign. राहुल गांधींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असतानाच दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्ते आणि खासदारांची धरपकड सुरू करत आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला। पण राहुल गांधी मात्र त्यांच्या मागण्यांवर ठाम होते। शेवटी सरकारचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग राहुल गांधींसोबत चर्चेला पोहोचले। पण ही चर्चाही निष्फळ ठरली आणि इंडिया आघाडीचं ठिय्या आंदोलन सुरूच राहिलं। तो बोले कि साहब मुझे तो शिक्षा मंत्री का इस्तीफा भी चाहिए। तो हमने कहा साहब अभी कुछ ही क्षण पहले आपसे बार बार जब पूछा गया कि आपका क्या मुतालबा है, तो आपने ये कहा था कि अगर मुझे ये आश्वासन दिया जाए कि संसद में कांग्रेस पार्टी को भारत सरकार चर्चा करने देगी या करने के लिए तैयार है, तो मैं तुरंत ये धरना समाप्त कर दूंगा। लेकिन अब आप अपनी बात से हट रहे हैं। तो बोले साहब ये तो मेरी मर्जी है, मेरी मांगें बदल चुकी हैं। हमने कहा साहब दिस इज नॉट फेयर, यू आर चेंजिंग द गोल पोस्ट। बोले दिस इज माय विश। इंडिया आघाडीच्या या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आणि अखिलेश यादव सुद्धा हजर झाले। इंडिया आघाडीकडून थेट पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी सुरूच होती। अखेर संध्याकाळी 6:45 वाजताच्या सुमारास पोलिसांनी राहुल गांधींना घेरलं आणि काँग्रेस आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली। The Prime Minister office, Prime Minister residence, because our students brutally attacked, and also our students very cruelly attacked yesterday. The Delhi police. Honorable Prime Minister is not saying anything. Honorable Home Minister is not making any statement. So hundreds of students, they are in the hospital, but Prime Minister is not opening his mouth, and Mr. Amit Shah, Home Minister of India, is not saying anything about the students' attack. पोलिसांनी प्रियंका गांधी, अखिलेश यादवांना ताब्यात घेत वाहनात बसवलं। त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधींनाही उचलत ताब्यात घेतलं। पोलिसांनी अक्षरशः राहुल गांधींना ओढत नेलं। त्यामुळे राहुल गांधींना नाकाला लागल्याचं देखील पाहायला मिळालं। Democracy in India is happening right now. इंडिया आघाडीच्या या आंदोलनामुळे सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत गोंधळ झाला। राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करत मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यामुळे या आंदोलनाचे आता काय पडसाद उमटतात हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।